आज ना घरी फौजींचे मित्र जेवणासाठी येणार होते, पण हे पाहुणे असे होते जे तर्रीदार झणझणीत जेवण जेवत नाही. म्हटलं पोळीचा बेत करूया. फौजी म्हटले नळीच व्हायला हवी. मग काय करायचं तर त्यांच्यासाठी मी वेल्वेटी सॉफ्ट टेक्स्चरची मखमली ग्रेव्ही असलेलं मुर्ग मखनी केलं, म्हणजेच बटर चिकन. घरात ठेवलेल्या साहित्यात रेस्टॉरंटपेक्षा भारी चवीचं क्रीमी हे बटर चिकन तयार होतं. बाहेर आपण एक प्लेटसाठी जितके पैसे देतो त्याच्या अर्ध्या किमतीत किंवा त्या किमतीत कढईभर बटर चिकन तयार होतं. पाहुण्यांना सुद्धा खूप आवडलं. तर सर्वात आधी इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घेतलंय. मध्यम असे क्यूब करून घ्यायचे, खूप मोठे नाही आणि खूप लहान नाही. अर्धा किलो बोनलेस चिकन आहे. आता मॅरिनेट करायचं. 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, 2 टीस्पून धनेपूड, अगदी 2 चिमूट हळद जास्त घालायची नाही, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर ज्याने रंग छान येतो. हवं तर थोडासा लाल रंग इथे घालू शकतात. चिकन पुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 टीस्पून कसुरी मेथी. मॅरिनेट करताना नाश्त्याच्या लहान चमच्याने 4 चमचे दही घालायचं. फक्त दह्याचं खूप पाणी घेऊ नका. 4 चमचे दही घातलं. आता हे सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि चिकनला छान मॅरिनेट करायचं. हातानेच करते कारण हाताने हे व्यवस्थित असं लावलं जाईल. या पद्धतीने चिकन छान असं मॅरिनेट करून घेतलं. याला छान आपण स्मोकी फ्लेवरसुद्धा देणार आहोत, म्हणजे नंतर ग्रिल करणार आहोत आणि आत्ता स्मोकी फ्लेवर तर मस्त असा छान तंदुरी चवसुद्धा याला येईल. छान मॅरिनेट केलं. मॅरिनेट करेपर्यंत मी कोळसे गरम केले होते, त्यांना एका वाटीत ठेवले. त्यावर तूप घातलं आणि पटकन झाकण ठेवायचा आणि हा सगळा स्मोक त्यामध्ये मुरू द्यायचा. कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत जास्त 2 तास तुम्ही याला मॅरिनेट करू शकतात. अर्धा तास करणार असाल तर बाहेरच ठेवा, पण अर्धा तासांपेक्षा जास्त वेळ मॅरिनेट करणार असाल तर आता उन्हाळा आहे म्हणून फ्रीजमध्ये ठेवून द्या. मी अर्धा तास चिकन मॅरिनेट होऊ देते, तोपर्यंत ग्रेव्हीची तयारी करू. बटर चिकनची ग्रेव्ही करताना टोमॅटो जास्त आणि कांदे कमी असं प्रमाण असतं. मी 2च कांदे घेतले, त्यात पण एक मध्यम आकाराचा आणि एक लहानच आहे. 5 टोमॅटो घेतले, ज्यामध्ये 4 टोमॅटो लहान आणि एक मोठा आहे. जर टोमॅटो मोठे असेल तर 4च घेतले तरीही चालेल. अर्धा किलो चिकनसाठी हे परफेक्ट प्रमाण आहे. असे छान पिकलेले लालबुंद, शक्यतो हायब्रिड टोमॅटो घ्या. गावठी टोमॅटोची चव जरा आंबट येते. आता कांदा आपल्याला उभा लांब पातळ चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा जाडसर चिरून घ्यायचे आहे, कारण हे आपल्याला शेवटी शिजवूनच घ्यायचे. कांदा जास्त वापरू नका आणि टोमॅटोसुद्धा अति वापरू नका. वजनी 350-400 ग्रॅम हे टोमॅटो होते. आता ग्रेव्हीचं साहित्य परतण्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलं आहे. त्यामध्ये 2 टीस्पून बटर घालायचं, किंवा बटर तुम्ही संपूर्ण रेसिपीमध्ये आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण बटर चिकन आहे तर ग्रेव्हीची तयारी करताना बटर जाणारच. यामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालायचे, 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी आणि 3 हिरव्या वेलची घालायच्या आहे. तमालपत्र दालचिनी आपण नंतर काढून घेणार आहोत. यांना काही सेकंद परतून घ्यायचं आहे. जास्त परतू नका, म्हणजेच मसाल्यांचे फ्लेवर करपायला नको. 2 काश्मीरी किंवा बेडगी मिरची घालायच्या, नसतील तर स्किप करू शकतात. आता झणझणीतपणा यामध्ये फक्त हिरव्या मिरचीचं असणार आहे, कारण बटर चिकन खूप झणझणीत नसतं, ते माइल्ड फ्लेवरचं असतं, पण खूप मस्त लागतं. 3 मिरच्या घातल्या, त्याही खूप तिखट नाही आहे. अर्धा इंच आलं आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या. मोठ्या आहे म्हणून, लहान असतील तर एक 8-9 घाला. फक्त यांना एक अर्धा मिनिट आपण परतून घेणार आहोत. बटरमध्ये आपण तेल घातलंय, त्या कारणाने मग बटर आपलं करपत सुद्धा नाही. आता यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला 10-15 काजू घालायचे आहे. तर इथे मी 15 ते 16 काजू घेतलेले आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता मध्यम आचेवर कांदा हलका असा लालसर होईपर्यंत परतायचा आहे. ब्राऊन किंवा डार्क लालसर करायचा नाही, हलका गुलाबी होईपर्यंत. तर मध्यम आचेवर कांदा परतला, हलका सोनेरी लालसर दिसतोय इतकाच परतायचा. यामध्ये थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या घालायच्या आहे आणि आता आपण जे टोमॅटो चिरून ठेवले ते सगळे टोमॅटो घालायचे. तर टोमॅटो जाडसरच चिरा, जास्त बारीक वगैरे चिरण्याची गरज नाही आहे. आणि परत सांगते, कांदा जास्त लाल करू नका. व्यवस्थित असं एकजीव करायचं. टोमॅटो पुरतं थोडंसं मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतील.
आता हे टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवर मी झाकण ठेवून शिजवणार आहे। मध्ये मध्ये मिक्स करेल, तुम्हाला हवं तर इथे तुम्ही थोडंसं पाणी घालू शकतात, पण मी असंच शिजवून घेते। एक 7-8 मिनिटांमध्ये टोमॅटो मस्त असे मऊसूत मशी झालेले आहे। असे छान मऊसूत होईपर्यंत शिजवायचे। आता गॅस बंद करायचा। यामध्ये आता 1 टीस्पून गरम मसाला घालायचा। संपूर्ण रेसिपीत आपण एकूण 2 टीस्पून वापरतोय। 1 टीस्पून मॅरिनेट करताना घातला आणि 1 टीस्पून आता। फक्त 2 चिमूट हळद घालायची आणि 1.5 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, ज्याने या संपूर्ण रेसिपीला रंग छान येतो आणि तिखटपणा जास्त होत नाही। सगळं छान मिक्स केलं। आता हे ग्रेव्हीचं साहित्य संपूर्ण गार करण्यासाठी बाजूला ठेवू, तोपर्यंत आपण चिकन ग्रिल करू। आता चिकन ग्रिल करण्यासाठी थोड्याशा तेलामध्ये परत थोडं मी बटर घातलेलं आहे। तुम्हाला नको असेल फक्त तुम्ही तेलामध्ये ग्रिल केलं तरीही चालेल। आता तवा चांगला गरम झालाय, पॅन, त्यामध्ये आपण तेल आणि बटर घातलं। हे चिकनचे क्यूब ठेवायचे। तुमचा तवा किती लहान मोठा आहे त्यानुसार तुम्ही 1-2 बॅचेसमध्ये करू शकतात। कढईत परतून घेतलं ना तरीही चालेल, काहीच हरकत नाही। मध्यम ते मोठ्या आचेवर चिकन आपल्याला छान ड्राय होईपर्यंत परतायचे। सुरुवातीचे एक 4-5 मिनिटे हात लावायचा नाही, त्यानंतर असं उलटून पलटून संपूर्ण ड्राय होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। फक्त मॅरिनेट करताना ना दहीचं पाणी जास्त घेऊ नका, नाहीतर इथे खूप पाणी सुटेल। छान मध्यम ते मोठ्या आचेवर परतूया। गॅस खूप कमी ठेवू नका, नाहीतर परत चिकनचं खूप पाणी सुटेल। इथे हे छान असं 9-10 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे लो मीडियम फ्लेमवर, म्हणजे छान ड्राय होतं, एक 80% शिजलं जातं आणि चवीलाही अप्रतिम लागतं। तर संपूर्ण असं ड्राय होईपर्यंत मी परतलं। खाली हलकंसं तव्याला चिकटतो, पण तो स्मोकी फ्लेवर येणं गरजेचं आहे। एक 80-90% चिकन मस्त शिजलंय आणि मला साधारण 10-11 मिनिटे लागली। आता याला बाजूला ठेवू आणि ग्रेव्हीची तयारी करू। आपण जे ग्रेव्हीच्या साहित्यामध्ये तमालपत्र आणि दालचिनी घातली होती ते काढून टाकायची आहे। त्याचा फ्लेवर हवा तो आलेला आहे, त्याला वाटणात घ्यायचं नाही। वेलची मात्र राहू द्यायची, कारण वेलची या रेसिपीमध्ये गरजेची आहे। आता हे मिक्सर जारमध्ये काढलं। थोडंसं पाणी मी कढईत घोळवून घेतलंय, भरपूर फ्लेवर लागलेले असतात ते यामध्ये घातलं आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून ग्रेव्ही छान बारीक करून घ्यायची। जास्त पाणी घातलं की परतताना ती चटचट उडते। आता कढईमध्ये मी थोडं तेल घेतलंय। तेल आणि बटर तुमच्या आवडीनुसारच तुम्ही वापरा। यामध्ये अर्धा टेबलस्पून किंवा 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, गॅस अगदी कमी ठेवायचा, रंग ती छान सोडते। इथे आपल्याला ही ग्रेव्ही गाळून घ्यायची आहे। हलक्या गरम तेलामध्ये काश्मीरी मिरची पावडर घातली आणि वरतून ही ग्रेव्ही आपण गाळून घालतोय। तुम्हाला हवं तर, नसेल जमणार तर तुम्ही आधी ग्रेव्ही गाळून घ्या आणि मग पुढची तयारी करा। या पद्धतीने एक स्टेप एक्स्ट्रा होते, पण ग्रेव्ही गाळून घेणं गरजेचं आहे, तरच ते रेस्टॉरंटसारखं मखमली सॉफ्ट टेक्स्चर आपल्या ग्रेव्हीला येतं। हा जो जाडसर चोथा निघलाय ना, हा चोथा आपली संपूर्ण मेहनत वाया घालतो। हा जर आपण गाळून घेतला नाही तर आपली ग्रेव्ही तितकी छान होत नाही। रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ते लोक हेच करतात, गाळून घेणं गरजेचं आहे। हे सगळं आता छान एकजीव करून घेतलं। हे पाहू शकता टेक्स्चर तुम्ही, झालंय ना अगदी मखमली वेल्वेटी सॉफ्ट। या स्टेजला सुद्धा आपण इथे 1 टीस्पून बटर घालू शकतो। 1 टीस्पून कसुरी मेथी घालायची, मिक्स करायचं। लो फ्लेमवर अर्धवट झाकण ठेवून हा ग्रेव्हीचा मसाला एक 5 ते 7 मिनिटे किंवा तेल सुटेपर्यंत परतायचा। छान असा परतला, इतका सुंदर सुगंध येत होता, लाजवाब। रंग तर अप्रतिम आलाय, या इकडे दाखवते। तर पाहू शकतात रंग किती सुरेख आलाय। कमीत कमी पाण्याचा वापर करून ग्रेव्ही केली ना की लवकर परतली जाते। आता हे व्यवस्थित आपण मिसळून घेतलंय। कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरम पाणी घालायचं। हे बटर चिकन खूप सैल नसतं, मध्यम कन्सिस्टन्सीचं असतं, जेणेकरून रोटी, नान, फुलका, जिरा राईस, साधा राईस कशासोबतही सर्व करता यावं। थोडंसं पाणी मी मिक्सर जारमध्ये सुद्धा घोळवलं होतं आणि ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट आहे। साधारण पाऊण ग्लास मी पाणी वापरलं असेल। यामध्ये थोडंसं मीठ आणि पाव चमचा साखर जरूर घाला, सगळ्या चवी बॅलन्स होतात। मीठ फक्त बेताने घाला, आधी सुद्धा घातलंय ना म्हणून। हे ग्रिल केलेलं चिकन घालायचं आणि पॅनमध्ये सुद्धा थोडं गरम पाणी घोळवून आपण घालू, कारण सगळे फ्लेवर्स तर खरे चिकनचे तिथे लागलेले आहे। हे सगळं मिसळून घ्यायचं आहे आणि हे टेक्स्चर परफेक्ट आहे। यापेक्षा दाटसर करू नका किंवा यापेक्षा सैल करू नका। आता एक 7-8 मिनिटं आपण लो फ्लेमवर शिजवणार आहोत आणि जशी जशी ही ग्रेव्ही गार होते ना, घट्ट होते, म्हणून हे टेक्स्चर परफेक्ट आहे। यावर अर्धवट झाकण ठेवून लो फ्लेमवर 7 ते 8 मिनिटे शिजवूया, म्हणजे राहिलेलं चिकनसुद्धा शिजेल आणि फ्लेवर्ससुद्धा मुरतील।
तर एकूण 7 ते 8 मिनिटे बटर चिकन शिजवून घेतलं आणि लाजवाब असं मस्त बटर चिकन तयार झालेलं आहे. बटर चिकन आहे म्हटल्यावर यामध्ये क्रीम तर जाणारच. तर आता गॅस बंद करायचा, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एक 3 ते 4 चमचे 5 चमचे इथे आपल्याला फ्रेश क्रीम घालायची आहे. तर शेवटी घालायची गॅस बंद केल्यावर, गॅस सुरू असताना घालायची नाही कारण फाटण्याची शक्यता असते. छान अशी फ्रेश क्रीम घालून एकजीव करायचं आणि गरमागरम बटर चिकन सर्व करायचं. तंदुरी रोटी, बटर नान, फुलका, साधी चपाती आणि भातासोबतही खूप मस्त लागतं. मी यासोबत अंडा बिर्याणीसुद्धा केली होती. तिची रेसिपी चॅनलवर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बेसिक कांदा, टोमॅटो आणि घरातल्या मसाल्यांमध्ये परफेक्ट हे क्रीमी टेक्स्चरचं बटर चिकन तयार झालं. तुम्हाला ही मुर्ग मखनी म्हणजेच बटर चिकनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना खूप आवडली आहे, सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. विहानला मुळात ही खूप आवडली. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, कधी करताय ते सुद्धा सांगा. नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा.